चला, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग 4 चरणाचा बरं का, लक्ष देऊ नाही का. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग 4 चरणाचा. अभंगाद्वारे महाराज काय सांगतात लक्ष देऊ नाही का बरं का. अभंगाद्वारे महाराज म्हणतात, आपुलिया हिता जुहासे जागता. काय, जो हितासाठी जागतो त्याचे आई वडील काय आहेत, धन्य आहेत. कोणाचे, जो हितासाठी जागतो त्याचेच आई वडील धन्य, दुसऱ्याचे आहेत का, नाही महाराज, दुसऱ्याचे आई वडील धन्य नाही. जो हितासाठी जागतो त्याचेच आई वडील धन्य. आपुलिया हिता जुहासे जागता. आपुलिया हिता, आपल्या हितासाठी जो जागतो, आपुलिया हिता जुहासे जागता. आणि धन्य माता पिता. नाही तर काय होतं माहिती का, गाव बदललं की भाषा बदलती बरं का, जिल्हा बदलला की तालुका. हो, आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळते, तुमच्याकडे कसं जीव गेल्यावर. कारण भागाभागामध्ये फरक असतो, भागाभागामध्ये काय असते, फरक असतो. चला, आपुलिया हिता जुहासे जागता. धन्य माता पिता तयाचे. जो हितासाठी जागतो त्याचे आई वडील काय आहेत, धन्य आहेत बरं का. लक्ष देऊ नाही का, हितासाठी जो जागतो त्याचे आई वडील धन्य आहेत बरं का. एकदा माणूस जन्माला आला, जन्माला आल्याच्या नंतर हितासाठी जागलं पाहिजे. आई वडिलांची काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. कारण जन्माला आल्याच्या नंतर काही ना काहीतरी चांगलं कर्म करून गेलं पाहिजे बरं का, चांगलं कर्म करून गेलं पाहिजे. एकदा आपण जन्माला आलो, जन्माला हे सर्वजण आपण जेवढे जन्माला आलो त्याच्यामधून प्रत्येक दिवस एक ना एक दिवस आपल्याला जायचंच आहे, कधी ना कधी तरी आपल्याला जायचंच आहे. कारण हा जन्म आपल्याला मिळालाय, हा जन्म आपल्याला मिळालाय. भाग्य महाराज, जन्म मिळालाय. आणि पुन्हा त्यातली त्यात अजून भाग्य की भारत देशात मिळालाय. हो, भारत देशामध्ये मिळालाय ना. अजून भाग्य की शेनगावात मिळाला. हो, कारण शेनगाव जर बघितलं तर महाराज, शेनगाव जर बघितलं ना तर आजकाल म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे सप्ते होतात ना, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे सप्ते होतात ना, त्या सगळ्या सप्त्यांमध्ये मोठा मोठाले व्यक्तिमत्व तसे असणारे कुरेकर बाबा असतील, हे सर्वजण व्यक्तिमत्व जेवढे असतील ना, सर्व मोठाले व्यक्ती ह्या गावामध्ये येऊन गेलेले आहेत बरं का. आणि माझं भाग्य की एवढे मोठाले व्यक्ती या गावामध्ये येऊन गेलेले आहेत. ह्या गादीवरती ते व्यक्ती उभा आहेत आणि त्यांच्या नंतर माझं भाग्य की मी इथं उभा आहे. एवढे व्यक्तिमत्व आलेले आहेत महाराज इथं. माझं बी काय भाग्य आहे महाराज. हा, भाग्य बी लागते महाराज. नाहीतर काय इतके भाग्य असते महाराज, मंडपापाशी येते तिथून वापस जाते ते. नुसतं असं मंडपाचं तून बघत तिथून वापस जाते ते. ऐका ना, हा ऐका, तुम्हाला एक दृष्टांत सांगतो आणि पुढे होतो काय का बरं का. एका माणसानं डुकरं बुंदीच्या ढिगावर सोडले बरं का. लक्ष देऊ नाही का. डुकरं कळतात ना, कळतात ना डुकरं, बुंदी कळते ना. ऐका बरं का, एका माणसानं डुकरं बुंदीच्या ढिगावर सोडले बरं का. कुठं, बुंदीच्या ढिगावर. कोण, लय फोडून सांगावं लागतं महाराज तरच कळतंय, नाहीतर हो तुम्ही लक्ष देऊन जर कीर्तन ऐकलं ना तरच कळलं, नाही तर डोक्याच्या वरून नाही, असं मंडपाच्या वरून जाईन बरं का. त्याच्यामुळं लक्ष देऊ नाही का बरं का. काय केलं, डुकरं बुंदीच्या ढिगावर सोडले बरं का. आता ते कोण आहेत, डुकर आहेत. कोण आहेत ते बी, डुकर आहेत. आता डुकरं असे बुंदीच्या ढिगावर गेले, त्यांनी खावा ना, खाल्लं नाही, असं हुंगलं, असं हुंगलं वापस गेले. कुठं, असं हुंगलं बुंदीच्या ढिगावून वापस गेले. कोण, डुकर. का तर ते कोण होते, डुकर होते. बुंदीच्या ढिगावर गेले, खाल्लं नाही, त्याची चव बघितली नाही, नुसतं असं हुंगलं वापस गेले. लक्ष देऊ नाही का. आजकालचे काही लोक असे आहेत, मंडपापाशी येते तर नुसतं तोंड बघते तुम्ही वापस जाते. त्यांना काय म्हणायचं, शेंगाव असेच महाराज काही काही व्यक्ती. पण आनंद इथं भाग्य आहे महाराज. भारत देशामध्ये जन्म मिळाला महाराज. भारत देशासारखा देश कोणता आहे महाराज, दुसरा आहे का महाराज. भारत देशासारखा देश कोणताच नाही. पवित्र ते कुळ पावन, पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ पावन देश, पवित्र ते कुळ
पवित्र ते फळ पावन होतो देश आणि ते हरीचे दास जन्म घेते. हा देश पवित्र महाराज, इथं हरीचे दास जन्म घेतात. मग इथं ज्ञानोबारांनी जन्म घेतला, तुकोबारांनी जन्म घेतला, आणि आपलं भाग्य की इथं आपल्याला जन्म मिळालाय. कुठं? भारत देशामध्ये बरं का. हो, भारत देशासारखा देश कोणता नाही महाराज. आपलं भाग्य महाराज भारत देशामध्ये जन्म मिळाला. आणि भारत देश बघितला तर भारत देशातले लोक बी लय हुशार आहेत महाराज. हो, इतके हुशार लोक आहेत महाराज. अमेरिकेला बुट पॉलिश करायची मशीन निघली. कशाची? बुट पॉलिश करायची बरं का. लक्ष देऊ नाही का बरं का. अमेरिकेला बुट पॉलिश करायची मशीन निघली. आणि अमेरिकेला भारतातला माणूस गेला बरं का. कुठाला? भारतातला. कुठं? अमेरिकेला. भारतातला माणूस अमेरिकेला गेला. आता ती अमेरिकेमध्ये ती जी बुट पॉलिश करायची मशीन होती ती अशी चौकामध्ये लावलेली होती. कशाला? बुट पॉलिश करायला. ती चौकामध्ये लावलेली होती. आता त्या मशीन मध्ये पहिला पाय टाकला की ते पॉलिश होऊन निघायचा, पण दुसरा पाय टाकला की दुसरा पाय निघत नव्हता. पैसे टाकले कीच निघत होता, असा निघत नव्हता. पैसे टाकले की तो पाय आपण निघायचा बरं का. आता तिथं भारताचा माणूस गेला, त्यांनी मशीन बघितली, ते म्हणलं चला कुठं पॉलिश करून देऊ. आता भारताचा माणूस म्हणल्याच्या नंतर भारताचा माणूस लय हुशार, लक्ष देऊ नाही का बरं का. त्यानं आता पहिला पाय टाकला बरं का. मशीन मध्ये पहिला पाय टाकला, पहिला पाय पॉलिश होऊन निघला. पहिला पाय काय झाला? पॉलिश होऊन निघला. पण दुसरा पाय त्या मशीन मध्ये नाही टाकला बरं का तिने. ते लय हुशार होतं. दुसरा पाय त्या मशीन मध्ये नाही टाकला बरं का. लक्ष देऊ नाही का. ते दुसरा पाय टाकायला कुठं गेलं माहिती का? दुसरा पाय टाकायला ते दुसऱ्या चौकात गेला, दुसऱ्या मशीन कडे गेला. हो, इतके भारतातले नाही ना कळालं. अजून पुढे जाऊन सांगू का? अजून पुढे जाऊन सांगतो बरं का. ऐका बरं का. फॉरेनचा माणूस माझ्या समोर जेवायला बसला. कुठाला? फॉरेनचा. कुठं? जेवायला बसला. आणि जेवायला होती पुरणाची पोळी. पुरणाची पोळी माहिती ना? पुरणाची पोळी. हा, जेवायला पुरणाची पोळी होती. ऐका ना. आता मी जेवण सुरू केलं, पण जो फॉरेनचा माणूस होता ना त्याला माहितीच नव्हतं हे नेमकं खायचं कसं. त्याला माहितीच नव्हतं. आता मी जेवण सुरू केलं, तो नुसतं माझ्याकडे असं बघायचा. नुसता असं बघायचं. आता जेवण सुरू करीला म्हणून मी त्याला त्याच्या भाषेत म्हणलं. काय म्हणलं माहिती का? जेवण सुरू खरा. जेवण सुरू खरा. तो म्हणला जेवण सुरू करायचे, पण कसे करायचे? त्याला म्हणलं पोळी मोडायचे, दुधात बुडवायचे, तोंडात घालायचे, सुरू करायचे. ते म्हणला सुरू करायचे, पण एक प्रॉब्लेम आहे. म्हणलं काय? ते म्हणला ह्या पुरण मध्ये कस काय गेला? येडी आवलाद म्हणाली पोळी चौकून पॅकल मध्ये पुरण गेलं कसं? चौकून पॅक पोळी, ते म्हणलं मध्ये पुरण गेलं कसं? त्याला म्हणलं एवढं काढायला भारत देशात जन्म घेतला. भारत देशासारखा देश कोणताच नाही बरं का. अमेरिकेचा माणूस असा पंढरपूरच्या वारीमध्ये आला. कुठं? पंढरपूरच्या वारीमध्ये. त्या वारीमध्ये मी होतो बरं का. लक्ष देऊ नाही का. अमेरिकेचा माणूस आला तर आला, गप्प बसून दर्शन घ्यावा ना. तो आधी माझ्याकडे आला. बरं, माझ्याकडे आला तर गपचिप यावा ना. आला तर आला ना, असा धोत्राचा काष्ट धरला. असा धोत्राचा काष्ट धरला. पुन्हा नंतर मला कसं करतो, ह्याला काय म्हणतात? काय? ह्याला काय म्हणतात? मी म्हणलं काष्ट म्हणतात. ते म्हणलं नो, काष्ट काय म्हणतात? आता ते अमेरिकेचं इंग्लिश. आता तुम्ही मला सांगा, काष्ट्याला कुठं इंग्लिश मध्ये नाव आहे का? आहे का? आता तुमच्या गावामध्ये भरपूर शिकलेली आहेत, MBBS, D.Ed, B.Ed, पण आहे का काष्ट्याला कुठं इंग्लिश मध्ये नाव? आहे का? तरुण मंडळ, काष्ट्याला नाव आहे का इंग्लिश मध्ये? हा, नाही. काष्ट्याला इंग्लिश मध्ये नावच नाही ना महाराज. आता भारताचा माणूस होता, ते म्हणला काष्टच म्हणतो, दुसरं काहीच म्हणत नाही. बरं, ते तितक्यावर का बसा.
आणि तितक्यावर का बसला नाही, असा पुढून आला आणि पुढून येऊन असं धोतर धरलं. असं धोतर धरलं पुन्हा नंतर कसं करतोय, ह्याला काय म्हणतात, काय ह्याला काय म्हणतात. मी म्हणलं धोतर म्हणतात. ते म्हणला नो, फर्स्ट काय म्हणतात. आता तुम्ही मला सांगा, धोत्राला बी कुठे इंग्लिश मध्ये नाव आहे का? नाही ना, धोत्राला सुद्धा इंग्लिश मध्ये नाव नाही बरं का. ऐका, मी काय केलं माहिती का, मी म्हणलं तुला तो या भाषेतच उत्तर देतो, थांब म्हणलं. लक्ष देऊन ऐका, त्याच्या गळ्यामध्ये होता टाय. टाय माहिती ना, त्याच्या गळ्यामध्ये होता टाय. मी त्याच्या गळ्यातला टाय धरला बरं का. काय, मी त्याच्या गळ्यातला टाय धरला आणि पुन्हा नंतर त्याला म्हणलं ह्याला काय म्हणतात. त्याच्या गळ्यातला टाय धरून बरं का, ह्याला काय म्हणतात. ते म्हणला टाय म्हणतात. ते म्हणला टाय म्हणतात. त्याला म्हणलं नो. मी त्याला म्हणलं नो, फर्स्ट काय म्हणतात. आता ते हुशारतेने आता इंग्लिश मध्ये सांगितलं द फ्रंट टाय. फ्रंट म्हणजे समोरचा. ऐका बरं का लक्ष देऊन, द फ्रंट टाय. फ्रंट म्हणजे समोरचा. त्यांनी इंग्लिश मध्ये सांगितलं द फ्रंट टाय. त्याला म्हणलं द बॅक टाय. त्याला काय एवढं, तो समोरचा आहे तर आमचा मागचा टाय आहे म्हणलं. असे हुशार भारत देशातले. कारण भारत देशासारखा देश दुसरा कोणताच नाही महाराज. हो, इथं ज्ञानोबा येऊन गेले, इथं छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले बरं का. हा, भाग्य महाराज आपलं. भारत देश हा पवित्र ते कुळ. आधी सांगितलं मी, पावन तो देश, पावन देश महाराज आहे. भाग्य आपलं बरं का. त्याला आपला विषय हा चालला होता, आपला मुद्दा हा चालला होता. जन्माला आल्याच्या नंतर जावा बी एकदा लागतच आहे, बरोबर. जावा पण एकदा लागतच आहे, पण काही ना काहीतरी कीर्ती करून गेलं पाहिजे बरं का. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. काही ना काहीतरी कीर्ती करून जा. तुका म्हणे कमरानाची सरे, तुका म्हणे कमरानाची सरे, तुका म्हणे कमरानाची सरे, तुका म्हणे कमरानाची अरे बा, पंकज महाराज देशमुख सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या महाराज. माझं बी भाग्य आहे बरं का. तुमच्या सगळ्यांचा मला आशीर्वाद आहे की इतक्या मोठ्या मोठ्याले सोबत मला कीर्तन करण्याचा योग आलाय. चला, काय चाललं होतं आपलं कीर्तन. वा, धन्य माता पिता तयाची. कीर्तन चाललं होतं महाराज. त्याच्यामुळे मी विचारणंच बंद केलं. मी विचारितच नाही काय चालू होतं आपलं, म्हणजे मी असं विचारितच नाही. त्याच्यामुळे मी काय चाललं होतं हे विचारितच नाही बरं का. हो, पण तुम्ही सज्जन माणसं दिसले म्हणून मी तुम्हाला विचारलंय बरं का. विठ्ठल विठ्ठल
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मरा. अरे मरताना असं मरा की ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी घेऊन मरा. अरे मरताना असं मरा की तुकाराम महाराजांचा गाथा घेऊन मरा. अरे मरताना असं मरा की आपण गेल्याच्या नंतरही जग आपलं नाव घेईल असं मरा. त्या मरण्याला म्हणतोय ना तर महाराज काही उपयोग नाही बरं का. हो, जन्माला आल्याच्या नंतर काही ना काहीतरी कीर्ती करून गेलं पाहिजे ना महाराज. जसं की ज्ञानोबारायांनी वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली बरं का. हो, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांना नेण्यासाठी काळ आलता बरं का. लक्ष देऊ नये का. काळ वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांना नेण्यासाठी आलता बरं का. पण तेव्हा मुक्ताईनं असे 2 हात 2 बोट दाखवली होती. कोणाला? काळाला. किती? 2 बोट. म्हणजे 2 बोटाचा अर्थ हा होता की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत तू यायचं नाही. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत तू यायचं नाही. पण काळाला ते कळालंच नाही. त्याला वाटलं की मुक्ताबाई 2 वर्षांनीच ये म्हणती काय की. मग नंतर 2 वर्षांनी आले. किती? 2 वर्षांनी. 2 वर्षांनी आल्याच्या नंतर तेव्हा किती? 18. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज 18 वर्षाचे होते ना तेव्हा काळ आला बरं का नेलं. कोणाला? ज्ञानेश्वर महाराजांना. पण तेव्हा सोपान काका काय म्हणले माहिती का? तेव्हा सोपान काकानं पुन्हा 2 बोट दाखवले. किती? 2 बोट. त्याचाही हाच होतं काय, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत तू यायचं नाही. पण काळाला कळालंच नाही. त्याला वाटलं की सोपान काका पुन्हा अजून 2 वर्ष ना ये म्हणतात काय की. आता पुन्हा नंतर 2 वर्षानं काळ आला. केव्हा? 20. जेव्हा 20 वर्ष चालू होतं तेव्हा काळ आला बरं का. तेव्हा काळ आल्याच्या नंतर तेव्हा निवृत्तीनाथानं 2 बोट दाखवले. किती? 2 बोट. त्याचा अर्थ हाच होता, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र तोपर्यंत यायचं नाही. पण त्याला वाटलं की अजून 2 वर्षाने ये म्हणते काय. पुन्हा नंतर 2 वर्षांनी आले. किती? 22व्या वर्षी. 22व्या वर्षी कोणाला नेला? काळाला. कुणाला? ज्ञानेश्वर महाराजांना. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी अशी बोट दाखवलं नाही. अशी बोट दाखवलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळाला असा हात दाखवला. काय? हात दाखवला. मला न्यायचंय ना मी. म्हणजे माझा उपदेश एकच आहे की संत जे येतात तिथं, संत आल्याच्या नंतर संतांच्याच मनात असते की कवा जायचंय बरं का. हो, त्यांना नेण्याची ताकद दुसरी कुणाची नाही, फक्त संतांच्या मनात आहे. मी जन्माला कधी येणार आणि मी जन्माला कधी जाणार ही कोणाची? फक्त संतांचीच आहे महाराज. दुसऱ्याची कुणाची ताकद नाही. संत महात्मे अशी काहीतरी कीर्ती करून गेले बरं का. ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्ती केली बरं का. तुकोबारायांनी सुद्धा कीर्ती केली. आज सुद्धा त्यांच्या अभंग आम्ही कीर्तनामध्ये घेतोय. तुकाराम महाराजांनी कीर्ती केली बरं का. हो, अशीच आपण ही काय ना काय केले दिगंबरा ईश्वरा विभो. केले दिगंबरा ईश्वरा विभो. केले दिगंबरा ईश्वरा विभो.
जन्म मिळालाय ना आपल्याला तर काही ना काहीतरी मागं कीर्ती ठेवून जा बर का. हो, मेल्याच्या नंतर हे आपलं जग नाव घेणं असं काहीतरी करा बर का. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, आपल्याला हा जन्म मिळाला ना तर नाराजी कुणावर होऊ नका बर का. हो, नाराज कुणावर होऊ नका, नाही तर काही उपयोग नाही बर का. नाराज कुणी झालं नाही पाहिजे बर का. एखाद्या वेळेस मी जर कदाचित कधी मेलो म्हणजे अजून मरणार नाही पण मेलोच आणि माझ्या अंतविधेमध्ये एखादा माणूस जर मला नाराज दिसला ना तर देवाला म्हणेन, देवा अजून 2 मिनिटाचं आयुष्य मला दे आणि त्या नाराज झालेल्या माणसाला सुखी करू दे. हो, सुखी ठेवण्यातच आनंद आहे महाराज, दुसरा कशात आनंद आहे का? दुसरा कशातच आनंद नाही, सुखी ठेवण्यात आनंद आहे. आणि तुम्ही असं एकामेकासोबत आनंदाने राहा बर का. संत महात्मे असेच आनंदाने राहिले, तुम्ही बी असं आनंदाने राहा बर का. एक दिवशी मी माठाला प्रश्न विचारला बर का, लक्ष देऊ नाही का, गोड प्रश्न विचारला. माठाला मी प्रश्न विचारला, अरे ए माटा, काय अरे ए माटा तू इतका गार का राहतोस रे बर का. काय अरे ए माटा तू इतका गार का राहतोस रे. माटाने इतकं गोड उत्तर दिलं. माठ काय म्हणला माहिती का? माठ म्हणला, मला जर तुम्ही भविष्य काळात जरी बघितलं तरी सुद्धा माझी मातीच आहे. का भविष्य काळात जरी बघितलं मला तरी सुद्धा माझी मातीच आहे आणि वर्तमान काळात जरी बघितलं तरी सुद्धा माझी मातीच आहे. मग माठ म्हणला, जर भविष्य काळात जर माझी माती असेल आणि वर्तमान काळात जरी माझी माती असेल तर मग गरम कुणावर व्हायचंय? आपलं बी तसंच आहे ना महाराज. भविष्य काळात बी आपल्याला जायचंच आहे, वर्तमान काळात बी आपल्याला जायचंच आहे, मग गरम कुणावर व्हायचंय? उगाची एकामेकाला राग कशाला? जायचंच आहे ना महाराज कधी ना कधी तरी. मग त्याच्यामुळे आनंदाने गेलं पाहिजे. कसं आनंदाने गेलं पाहिजे महाराज. आनंदाने झालेला काय महत्व आहे? विठ्ठल तुम्ही काय बोलत नाही, काय नाही, तुम्हाला काही होत आहे का? नाही ना, हो ना महाराज, काय बोलत नाहीत काय नाही, नुसतं अशी बघत. तुम्हाला वाटलं गेलं का काय म्हणत असं मोकळं राहिलं पाहिजे हो महाराज. आनंदाने राहिलं पाहिजे महाराज. हो, कारण इथंच आनंद आहे महाराज, इथंच आनंद बघायला भेटतो. दुसरीकडे कुठं आनंद आहे का महाराज? आहे का? नाही ना महाराज, आनंद नाही. बोललं पाहिजे, मोकळ्या मनात राहिलं पाहिजे. ऐका ना, असंच एका गावाला कीर्तनाला गेल्याच्या नंतर माझ्या समोर एक बाबा बसले बरं का. कडक टोपी घातलेली, अंगावर धोतर होता, अशी कडक डोक्यावर अशी कडक टोपी घातलेली बरं का. आणि असे समोर बसले बरं का. जेव्हापासून कीर्तन सुरू झालं तेव्हापासून मला माझ्याकडे त्यांचा नुसता असा इशारा होता, तू जे सांगतो तेच खरंय. असा इशारा होता माझ्याकडून. सारखा असं बरं का, बोलत नव्हते काय नव्हते असंच. मी म्हणलं त्या बाबाचा लयच अभ्यास आहे काय की. मला वाटलं त्या बाबाचा लयच अभ्यास दिसतोय काय की. कीर्तन झाल्याच्या नंतर ज्या कमिटीने माझं कीर्तन फिरलं का, त्या कमिटी मंडळीला विचारलं, म्हणलं का हो ते माझ्या समोर जे कडक टोपी ते घालून बाबा बसले होते त्यांचा लयच अभ्यास दिसतोय काय माहिती. इतका अभ्यास होता की माझं जेव्हापासून कीर्तन सुरू झालं तेव्हापासून नुसते अशी इशारेच होती त्यांचे. लयच अभ्यास दिसतोय काय की. ते काय म्हणले माहिती का, ज्या मंडळीने माझं कीर्तन फुलतं ते काय म्हणले माहिती का, जे तुमच्या समोर बाबा बसले होते ना ते बहिरे होते, त्यांना ऐकू येत नव्हतं. म्हणजे मी जे सांगतोय ते त्यांना कळतच नव्हतं, तरी सुद्धा अशी इशारे चालले होते. खरंय. त्याच्यामुळे मोकळं राहिलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे. काही अडचण नाही, इथंच आनंद आहे ना महाराज. हो, दुसरीकडे कुठे आनंद आहे का? बरं आनंद आहे तर आनंद बी काय आला पाहिजे, पचला बी पाहिजे. हो, आनंद पचायला बी काय लागती? ताकद लागती महाराज. आनंद पचायला बी ताकद लागती बरं का. ऐका ना, आमच्या गावामध्ये एका 80 वर्षाच्या म्हातारीला 10 लाखाची लॉटरी लागली. 80 वर्षाच्या म्हातारीला किती लाखाची? 10 लाखाची लॉटरी लागली. 10 लाखाची. बँकेचे मॅनेजर म्हणले डायरेक्ट जर बाईला सांगता ना तर बाई मरण, कारण लॉटरी 10 लाखाची लागली आणि बाई 80 वर्षाची. डायरेक्ट जर सांगितलं तर बाई मरण म्हणले. म्हणून गावच्या कोतवालाकडे गेले. आता गावचा कोतवाला हुशार, गावचा कोतवाल बाईकडे गेला आणि बाईला म्हणाला, बाई जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर काय करता? बाई म्हणली लागूच शकत नाही. माझ्यासारख्या 80 वर्षाच्या म्हातारीला 10 लाखाची लॉटरी लागूच शकत नाही. तेव्हा म्हणला, बाई एखाद्या वेळेस जर लागलीच तर
बाई काय म्हणली माहिती का, अरे आतापर्यंत इतके तरुण होते, आतापर्यंत मला 10 लाखाची लॉटरी लागली नाही ना, 80 वर्षाची झाली, मला आता कशी लागणार 80 वर्षाच्या म्हातारीला 10 लाखाची लॉटरी लागूच शकत नाही. तो म्हणला बाई जर चुकून एखाद्या वेळेस लागलीच तर. आता बाई लई हुशार होती. बाई काय म्हणली माहिती का, जर मला 10 लाखाची लॉटरी लागलीच तर त्यातले 5 लाख तुला कोतवालच मिळाला. कोतवालच मिळाला. हो म्हणजे आनंद पचला का नाही ना महाराज, आनंद बी पचला ना महाराज. आनंद पचायला बी काय लागती महाराज, ताकद लागती महाराज, ताकद लागती आनंद बी पचायला. हो एका गावाला कीर्तनाला गेल्याच्या नंतर इतके भजन जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून इतके चोपदार नाचत होते. नाचायचे ना चोपदार माणूस, आनंद आहे महाराज इथं नाही का, नाचलं पाहिजे महाराज. एका गावाला कीर्तनाला गेलो, तिथं भजन सुरू, इतके नाचायचे ते चोपदार, इतके नाचायचे लच नाचायचे. मला वाटलं बाबा लच नाचत येतं. आता जेव्हा ती चोपदार मामा नाचायचे ना तेव्हा आता त्यांची बायको कीर्तनामध्ये आलेली होती ना, चोपदार जेव्हा नाचायची का त्यांची बायको नुसती अशी करायची. तुमची आहे काय महाराज, लय अवघड आहे. तसंच गणित आहे महाराज ते. हो शादी के लड्डू खाने वाला भी पछता है और न खाने वाला भी पछता है. ज्याचं झालंय त्याला जाऊन विचारा कसं होतं, आणि ज्याचं झालं नाही त्याला असं वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल. कधी होईल वाटतंय, पण ज्याचं झालंय त्याला जाऊन विचार कसं वाटतंय. झालंय का माऊली महाराज? सगळ्याचं तसंच आहे, तुम्ही कुणीच सांगत नाही. सगळ्याचं तसंच आहे, कुणी सांगत नाही. फक्त मी इथं येऊन फक्त तुमचं फिसकून टाकवलं, काहीच नाही. तसंच आहे महाराज सगळ्याचं. कुणाला विचारा कसं काय, कारण जेव्हापासून लग्न झालं ना, लग्न झाल्यापासून आपल्या जीवनामध्ये आणा सुरू होत असतो बरं का. हा तेल संपलं, साखर संपली, दूध संपलं, पत्ती संपली, हा पीठ संपलं, आणा सुरू होतो ना महाराज. आणा 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 आणा. त्या आणाच्या नादामध्ये कवा बाबाचा त्या काना होऊन जातो, काही वेळ लागत त्या आणामध्ये महाराज. हो चोपदार मामा हा नाही ना, हा मग आनंदाने नाचा, काय अडचण नाही. हो त्या चोपदाराची बायको कीर्तनामध्ये आलेली होती बरं का. इतका नाचायचं चोपदार, इतका नाचायचा. कीर्तन संपल्याच्या नंतर आता चोपदार मामा घरी गेले. आता घरी गेले, त्यांची बायको कीर्तनाला आलेली होती ना. आता बायको म्हणजे कीर्तनाला आलेली होती बायको. आता बायकोनं ह्याला म्हणली, चोपदार मामाला बायको म्हणली, काय होईल लयच कीर्तनामध्ये नाचत होते, इतकं काय झालं नाचायला सांगा पटकन, लयच नाचत होते, काय झालं तुम्हाला नाचायला कीर्तनामध्ये. चोपदार म्हणला बाई सांगूच का. बाई म्हणली पटकन सांगा नाही तर हातात बिलनच आहे बाबा, बिलनच आहे म्हणली बाई. चोपदार मामा म्हणले काय सांगाव, मी कशामुळे नाचत होतो काय, मला बी नाचण्याचा लय उलस नाही, पण गोष्ट अशी होती जेव्हापासून कीर्तन सुरू झालंय तेव्हापासून धोत्रा झुरळ घुसलंय म्हणून नाचत होतो, म्हणून नाचत होतो. तुम्ही हसून घ्या, मी चहा पिऊन येतो. महाराज इथंच आनंद आहे हो, त्याच्यामुळे आनंद घेतला पाहिजे महाराज. आनंद कीर्तनात घेतला पाहिजे, नाही तर तुम्हाला वाटत असेल आमच्या बायका कीर्तनामध्ये म्हणून आम्ही आनंद घेत नाही, तसं काहीच नाही हो. आनंद नाही घेतला तरी बायका बोलणारच आहेत आणि घेतला तरी बोलणारच आहे हो, कारण म्हणजे ते औषधच तसं आहे. माणूस कसला गरम असू द्या त्याच्याकडे फक्त एवढंच औषध बायको. कसला गरम असू द्या, गार करणार म्हणजे करणारच. हा औषधच लय भारी महाराज, लय महाराज हो. ऐका ना, असे दोघ जण नवरा बायको गाडीवर चालले आणि गाडीवर गेल्याच्या नंतर असे कपड्याच्या दुकानामध्ये गेले बरं का. लक्ष देऊन ऐका बरं का, कपड्याच्या दुकानामध्ये गेले. आता बायको लय खतरा, कपड्याच्या दुकानामध्ये गेले आणि नवऱ्यानं आता सक्रातीची साडी घेऊन दिली. सक्रातीची साडी घेऊन दिली नवऱ्याने. आता नवऱ्याने साडी घेऊन दिली कितीची, 3000 रुपयाची साडी बरं का. लक्ष देऊन ऐका, 3000ची साडी घेतली आणि पुन्हा नंतर आता पैसे तिला द्यायचे होते का, ते नवरा बिचारा देत होता ना गपची. तिने काय विचारलं माहिती का दुकानदाराला, साडी केवढीची.
आता दुकानदार म्हणला बाई 3,500ची. आता बायको म्हणल्याच्या नंतर लय खात्र. बायको काय म्हणली माहिती का, मालक पैसे जरा हिशोबाने लावा. तुम्ही बाकीच्याला तरी फसवा पण रोजच्या गिरायकाला तरी हिशोबानं लावा. काय रोजच्या गिरायकाला तरी हिशोबानं लावा. कारण 6 वर्षापासून झालं मी तुमच्या दुकानामध्ये साडी घ्यायला येते बरं का. बाई काय म्हणली माहिती का, 6 वर्षापासून तुमच्या दुकानामध्ये मी साडी घ्यायला येते. दुकानदार काय म्हणला माहिती का, बाई साडी फुकट घेऊन जा पण खोटं काय बोलू नका. काय म्हणला, साडी फुकट घेऊन जा पण खोटं काय बोलू नका. तुम्ही 6 वर्षापासून दुकानामध्ये साडी घ्यायला येतात. मी 15 दिवस नाही झाले दुकान टाकून. 6 वर्षापासून कुणाकडे येतो साडी घ्यायला. म्हणजे अशा बाया करामती असतात महाराज. हो तिथून निघल्याच्या नंतर पुन्हा नंतर असे थोडेसे पुढे आले. आता पुढे आल्याच्या नंतर बैल पोळा. बैलाचा सण होता असं पोळ्याचा दिवस. आता बैल ते सजलेले होते मस्त. आता बायकोनी सहज नवऱ्याला विचारलं, काय हो म्हणली आज नेमकं काय इतके बैल सजलेत आज नेमकं काय. आता नवऱ्यानं सांगितलं आज बैलाचा सण आहे, पोळा आहे आज, पोळा बैलाचा सण आहे. आता थोडंसं पुढे गेले. थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर बायको लगेच कशी करते, असा म्हशीचा बी एखादा सण नसतो. बैलाचा जसा सण आहे तशी म्हशीचा बी एखादा सण नसतो का. ते म्हणला हा नसतो तर कसा आहे, झाली ना आता सक्रात. नसते तर कसं म्हणलं, झाली ना आता सक्रात. आता सक्रात झाली म्हणल्याच्या नंतर बायको पुढे असं शांत झाली ना. बायकोचा थोडासा अपमान झाला. आता हे लय हुशार. बायको म्हणली तो हा मी अपमान करणार म्हणजे करणारच. थोडीशी पुढे गेले. आता शेजारी होते गाढव. लक्ष देऊ नाही का बरं का. थोडेसे पुढे गेले आणि पुढे गेल्याच्या नंतर असे गाढव होते. आता गाढव दिसली की लगेच बायको कशी करते, बायको नवऱ्याला म्हणते तुमचे पाहुणे. गाढव दिसल्याच्या नंतर बायको काय म्हणते तुमचे पाहुणे. आता नवरदेव जे होता तो बी कमी नव्हता. नवरदेव बी लय हुशार होता. ही म्हणली तुमचे पाहुणे की हे लगेच कसं करतो, राम राम सासरी बुवा. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला सकाळी कळलं. नाही कळल्यावर काय करता महाराज. काय कायला लय लेट करणार असतो. सगळ्यात पहिले मी कीर्तनामध्ये विनोद सांगितला. मग नंतर दोघ जण असेच हसू लागले. कीर्तन झाल्याच्या नंतर मी असं मंडपाच्या बाहेर येऊ लागलो. आणि मंडपाच्या बाहेर येत असताना दोघं इतके उड्या मारू हसू लागले. मी म्हणलं इतक्या हसायला नेमकं झालं तरी काय तुम्हाला इतकं हसायला. ते काय म्हणले माहिती का, सुरुवातीला जो डायलॉग सांगितला होता तो मला आता कळालाय. इतके महाराज करामती असते. त्याच्यामुळे काही नाही. संसार आहे ना, संसार महाराज सगळा संसार आहे जो सगळा दुःखामुळे आहे. सगळा जो संसार आहे तो संसार दुःखामुळे आहे. संसाराचं काही खरं नाही. आनंद फक्त कुठे आहे, इथं आनंद आहे महाराज. इथं आनंद रे आधी आनंद रे, आनंद रे आधी आनंद रे, आनंद रे आधी आनंद रे. सभाया गणपती योगा परमानंद रे, सभाया गणपती योगा परमानंद रे, परमानंद रे. तरी सुद्धा लोक म्हणतात की आम्हाला वर जायचंय. कुठं इथं आनंद असूनही खालचे जे लोक आहेत ते म्हणतात आम्हाला वर जायचे. जे वरचे ते खाली फोन करायला येतं. स्वर्गाच्या लोकात वरचे लोक फोन करायला येतं. स्वर्गीचे आमर इंची माती देवा, मुक्तिलोकी भावा जन्मा, मुक्तिलोकी भावा जन्मा. स्वर्गीचे आमर इंची माती देवा, मुक्तिलोकी भावा जन्मा, मुक्तिलोकी भावा जन्मा. स्वर्गीचे आमर इंची माती देवा, स्वर्गीचे आमर इंची माती देवा,
वाजवा त्याला मोठीने. महाराज बसल्या बसल्या काय नाही असं नुसते असं जागेवर बसल्या बसल्या असं टाळ्या वाजवत. म्हणलं भजन करत राम कृष्ण हा मोकळं असं आनंदाने टाळ्या वाजल्या पाहिजे बरं का. हो असंच गावाला एके कीर्तनाला गेलो, कीर्तनाला गेल्याच्या नंतर मी भजन म्हणा म्हणलं. आता भजन म्हणा म्हणलं पण जी कीर्तनामध्ये जी बाई आलेली होती ना ती बाई भजनच म्हणत नव्हती. भजन करा म्हणलं ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई असं भजन करा म्हणलं. पण त्या जो सगळे भजन करत होते पण एक जी बाई होती ना ती भजनच करीत नव्हती. मी म्हणलं काय होतं मी भजनच का मग करीत नाहीत. ती काय म्हणली माहिती का, मी ह्याच्यामुळं भजन करीत नाही की तुम्ही जे भजन करतात त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचं नाव. मी म्हणलं मग कसं का होईना करा. मग तिने काय केलं माहिती का, ज्ञानदेव मुक्ताबाई पप्याचा बाप मुक्ताबाई, पप्याचा बाप मुक्ताबाई. वा असे भजन असते तुम्हाला. हो लय महाराज काय काय तर भजन लय खतरा असते. तो एका जणीने भजन काय म्हणलं माहिती काय, एका मुनीच्या झाडा खाली एका मुनीच्या झाडा खाली माझा भाऊ दारू काढी, कोण्या मेल्यानं केली चाडी आणि पोलिसाची गाडी. असे भजन असते कुठं मला काही भजन असते. त्याला आपला विषय हात चालला होता, आपला मुद्दा हात चालला होता. वरून फोन करायला कुठून वरून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. आणि महाराज म्हणले मृत्यू लोकी जन्म व्हावा आम्हा, मृत्यू लोकात जन्म व्हावा म्हणले. स्वर्गीचे अमर मृत्यू लोकात जन्म व्हावा म्हणजे नेमकं मृत्यू लोकात तरी इतकं काय आहे. इतका आनंद फक्त कुठं इथं मृत्यू लोकात. स्वर्गात सुद्धा इतका आनंद नाही तितका मृत्यू लोकात आहे बरं का. हो चला आपला विषय हा चालला, आपला मुद्दा हा चाललाय की जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग असा की आपुली या हिता जुहासे जागता. महाराज म्हणले जो हितासाठी जागतो त्याच्याच आई वडिलाला धन्यता आहे, दुसऱ्याच्या आई वडिलाला धन्यता नाही. पण आई वडिलाला धन्यता आहे पण कुणाच्या कुणाच्या महाराज अभंगाच्या आपुलिया हिता जो हाचे जागा, 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 आपुलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाची. आई वडिलाला धन्यता आहे पण कुणाच्या, जो हितासाठी जागतो त्याच्याच आई वडिलाला धन्यता आहे, दुसऱ्याच्या आई वडिलाला धन्यता नाही. आता जो हितासाठी जागतो त्याच्या आई वडिलाला धन्यता आणि ज्याच्या आई वडिलाला धन्यता आहे, लक्ष देऊ नाही का बरं का. ज्याच्या आई वडिलाला धन्यता तर त्याचं काय अख्खं कुळ धन्य बरं का. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देव. ज्याच्या आई वडील धन्य त्याचं कुळ धन्य. कुळी कन्या पुत्र, जे कन्या आणि जे पुत्र होईल ते सुद्धा काय धन्य. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देव. ज्याच्या आई वडील
त्याचं काय धन्य कुळ धन्य महाराज विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला त्याच्यामुळे हितासाठी जागलं पाहिजे महाराज हो हितासाठी जागलं पाहिजे कारण हितासाठी जागल्याच्या नंतरच नाहीतर काय काय महाराज काय असतं माहिती का जे बीज शुद्ध असतं ना त्याचेच फळं रसाळ असतात बरं का शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ज्याचं बीज शुद्ध आहे ना त्याचे फळ शुद्ध राहतात बरं का हो ज्याचे आई वडील धन्य त्याचं अख्खं पुढचं जे कुळ धन्य आहे ना त्याचं कुळ अख्खं धन्य बरं का पण ज्याचे आई वडील धन्य नाही त्याचं कुळ धन्य का नाही महाराज त्याचं कुळ धन्य नाही पण जे आई वडील धन्य ते कशामुळे धन्य हितासाठी जागलं म्हणून धन्य आता तुम्ही म्हणत असता तुम्ही मला म्हणत असताना आता कीर्तनकार आहे कीर्तन करतो लहान आहे छोटासा आहे कीर्तन करतो आता मला सगळेजण तुम्ही म्हणतायत कीर्तन करतो आता पण तुम्ही सगळेजण मला म्हणतायत पण ही जी माझी ही धन्यता ही नेमकी धन्यता मला आहे का माझ्या आई वडिलाला बरोबर आई वडिलाला धन्यता आहे हे जे छोटेसे मुलं आहेत टाळ वाजवतात आता ह्यांना धन्यता आहे का ह्यांच्या आई वडिलाला धन्यता आहे आई वडिलाला धन्यता आहे पण ह्यांच्या जी आई वडिलाला धन्यता ही कशामुळे जो हितासाठी जागतो त्याच्यामुळे कोणाला आई वडिलाला मग आई वडिलाला धन्यता आहे म्हणून हे सगळे जण कुठे गीता महाराज विठ्ठल पुढे जाऊन महाराज म्हणले ज्याचं कुळ धन्य कुळ आहे धन्य मान्य पण ज्याचं कुळ धन्य त्याचं पुढं काय मग गीता भागवत करी तिसरवा मी कधी बी पप्पाला सांगत असतो स्वतःला जो घाम आलाय तो कधीच घाम पुसायचा नाही लोकांना बी कळलं पाहिजे की कष्टाचे पैसे म्हणून पप्पाला बी मेहनत लई घ्यावं लागते हो सोपं नाही मारा तुम्हाला इथं वाटतंय सोपं आहे पण सोपं नाही मारा जेवण तर बघा कसं काय मजा येतात गायनाचार्याला इतकं बेमीच्या डेटा बसून वरडावं लागतोय सोपं आहे का गायन करणं बिमान पण गायनामध्ये इतकी ताकद आहे बरं का इतकी ताकद आहे गायनामध्ये
की लक्ष देऊ नाही का? संगीत हे शक्ती, हर घट में बसे राम, रोगिणी को राग सुना की देती है आराम. एवढी ताकद आहे कशामध्ये? संगीतामध्ये. आणि तुम्हाला वाटत असेल कीर्तन करणं म्हणजे सोपं आहे. ही महाराज इकडलं काय सांगतो, तिकडलं काय सांगतो, पैसे घेऊन वापस जातो, दुसरं काय करतो. सोपं नाही, सोपं नाही महाराज, कोणतं सोपं नाही, लय अवघड आहे. तुम्हाला वाटत असेल मी कीर्तन करतो, कीर्तन करणं म्हणजे काय एवढं विशेष आहे का? उपरणं बांधणं, धोतर घालणं, फेटा बांधणं, झालं कीर्तन. त्याला कीर्तन नाही म्हणायचं. येऊन तर बघा वर असं पुढचे बघितल्याच्या नंतर कसं होतं. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो आणि पुढे चलतो, ऐका ना. एका गावचे सरपंच झाले बरं का, आता नवीनच सरपंच झाले आणि 15 ऑगस्टला शाळेमध्ये गेले. 15 ऑगस्टला शाळेमध्ये गेले, शाळेमध्ये आता भाषण केलं. जे शाळेमधले सर होते ते सर लोक म्हणले, साहेब नवीनच तुम्ही सरपंच झालात, आता 15 ऑगस्ट करा भाषण म्हणले तुम्ही. 15 ऑगस्ट भाषण करा म्हणल्याच्या नंतर साहेब उठले, भाषण म्हणले. हा मी करतो म्हणले भाषण. आता भाषण करायला गेले, लक्ष देऊन ऐका बरं का. साहेब जसे उठले, साहेब उठल्याच्या नंतर असे पुढं सगळी मुलं बघितले ना, साहेबाला असं काय बोलावं म्हणूनच मिळ लागणार. जीच पायाच्या अंगठ्यापासून असा डोक्यापर्यंत घाम फुटला. काय बोला म्हणले साहेबाला काही मिळच लागणार ना महाराज. हो, इतके साहेब असे हे झाले म्हणून. आता साहेबांना सुरू केलं, आज 15 ऑगस्ट आहे, काहीच बोलता येणार ना. सुरू केलं, आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे. आणि मुलं खूप सजून आलेले आहेत कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळे मुलं एका लाईनीमध्ये उभा आहेत कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळे सर एका आपल्या शाळेमध्ये सगळे उपस्थित आहेत, सगळ्यांनी युनिफॉर्म घातलेला आहे कारण आज 15 ऑगस्ट आहे. एक जण म्हणला, साहेब आज 15 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्ट आहे, नेमका 15 ऑगस्ट आहे पण कामून आहे. आता साहेब लय हुशार. साहेब काय म्हणले माहिती का? काल 14 ऑगस्ट होता म्हणून आज 15 ऑगस्ट आहे. महाराज सोपं नाही महाराज, अवघड आहे महाराज. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, तेव्हा कळे. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आता कीर्तन झाल्याच्या नंतर तुमच्यामधून एखादं कुणीतरी आभार मानणार, महाराजांनी खूप छान कीर्तन वगैरे केलं. आता एका गावाला आजच कीर्तनाला गेल्याच्या नंतर जेव्हापासून पहिल्या दिवसापासून सप्ताह सुरू झाला तेव्हापासून एका माणसाची खुसखुस होती, मला आभार मानायचेत महाराजाचे, मला आभार मानायचेत. पण जे सर्व मंडळी होती ते आभारच मानून देत होते. ते म्हणत होते की आभार मानणं हे काही सोपं नाही, कारण पुढं पब्लिक बघितली ना तरच इथं थरथर होते. आभार मानणं सोपं नाही, तुम्ही मानू नका, कारण तुम्हाला प्रॅक्टिस नाही. पण हे म्हणायचा मला मानायचे तर मला मानायचे. आता त्या गावामध्ये माझं 4थ्या दिवशीचं कीर्तन होतं. आता कीर्तन झाल्याच्या नंतर मला म्हणलं मला आभार मानू दे, काय नाही आज काय चुकलं हुकलं तरी काय टेन्शन नाही, कारण आज बाल कीर्तन करायचं काय टेन्शन नाही. म्हणलं मला आभार मानू दे. आता मानू दे म्हणल्याच्या नंतर सगळे मन म्हणले आता बाल कीर्तन करायचं म्हणल्याच्या नंतर सगळ्यांनी मानायला लावले. ऐका ना, आता ते आभार मानायला उठला, जेव्हा उठला तशी पुढे पब्लिक बघितली की ह्याला इथंच थरथर होईल. आता ह्याने सुरू केलं, आज महाराजांनी खूप छान केलं आहे बर का. आज महाराजांनी खूप छान कीर्तन केलं आहे बर का. म्हणून गावच्या वतीनं व माझ्या वतीनं महाराजाला भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं मी हाय ना, अजून मी गेलो नाही ना.
असं महाराज काय बोलावं काय नाही हे सुद्धा कळत नाही महाराज. सोपं नाही. जावे त्याच्या वंश तेव्हा कळे. सोपं नाही. वंशाला गेल्याच्या नंतरच कळतंय कस काय. तर पक्का ज्याला पक्वा जोजी त्यांनीच कळत आहे कसे बोट फुटत येत. सोपं आहे का महाराज? हो आता मी बी पक्वा शिकत होतो. पक्वाज मी बी शिकत होतो. 2 वर्ष पक्वा शिकलो. बाकी काही झालं नाही. मला फक्त एवढं धागिना ताक गीता गी गीता दागिना तान गीता गी गीता असं वाजवावं लागत आहे. आम्हाला काय आम्हाला येतच नव्हतं. आम्ही नुसतं वाजवतो. आमच्या घंट्याला गी बसायचा. पुन्हा 2 तासाला नी पुन्हा नंतर नत्ता खाली वर इकडं तिकडं काय मिळ लागत नव्हता त्याचा. धागिना तान गीता गी गीता. मी म्हणलं हे आपल्याला जमत नाही. मग नंतर कीर्तनाला सुरू केलं. 2 वर्ष झालं. 2 वर्ष पक्वा शिकायला होतो. पक्वाच काही आला नाही. आता आमचे वडील आले गुरुजीकडे आणि गुरुजीला म्हणले 2 वर्षापासून पोरगा संस्थेमध्ये टाकला काही शिकला का नाही. आता गुरुजी बी लय हुशार. गुरुजी काय म्हणले माहिती का? तुमचा पोरगा तर शिकला नाही पण मला जेवढं येत होतं तेवढं विसरून टाकलं. पक्वा शिकणं म्हणजे काय सोपं वाटलं का महाराज तुम्हाला? महाराज पक्वा शिकणं म्हणजे बी सोपं नाही. जेवढे बोल दिल्यात ना तेवढे सगळे असे ध्यानात ठेवावं लागते. तर 9 टायमाला जेव्हा जीव बसेल ते वाजवावं लागत. आणि बोल काय 10 आणि 5 असते काय 100 50 असे बोल असते. सोपं नाही. आणि गायन करणं बी सोपं नाही. तुम्हाला वाटत असेल मग सगळं अवघड आहे मग कीर्तन करणं सोपं असेल. पण कीर्तन करणं बी सोपं नाही महाराज. कीर्तन करणं बी सोपं नाही. सगळं अवघड आहे. सगळंच अवघड आहे. जेवढं आपल्याला वाटतंय ना ते सगळं अवघड आहे. चला तुमच्या समोर 4 पैलू मांडतो. पहिला पैलू असा की त्याचा अनुभव घ्यायचा नाही लोकांना द्यायचाही द्यायचा नाही. दुसरा पैलू असा त्याचा अनुभव आपणच घ्यायचा पण लोकांना द्यायचा नाही. तिसरा पैलू असा आहे त्याचा अनुभव आपणही घ्यायचा आणि लोकांनाही द्यायचा. असे 3 पैलू आहेत बरं का. लक्ष देऊ नाही का. 3 पैलू आहेत. पहिला पैलू कोणता? त्याचा अनुभव आपण घ्यायचा नाही लोकांनाही द्यायचा नाही. लोकांनाही द्यायचा नाही. विष पिणं हा अनुभव आपणही घ्यायचा नाही लोकांनाही द्यायचा नाही. कारण विष पिणं सोपं आहे का? नाही ना महाराज. विष पिणं हे सोपं नाही. विष पिणं बी लय अवघड आहे. आणि दुसरा पैलू असा आहे त्याचा अनुभव आपणच घ्यायचा पण लोकांना द्यायचा का नाही. आपल्यातून एखाद्याला आपल्या बायकोनं पुरुष मंडळ आपल्यातून एखाद्याला आपल्या घरामध्ये आपल्या बायकोनं आपल्याला घरात कोंडून हाणलं तर लोकाला सांगायचं का मला हाणलंय म्हणून? नाही सांगायचं. आपण आपल्यातच सांगायचं नाही महाराज. हो भांडणं झाले पुन्हा नंतर काहीच नाही. हो हा काय आता पुण्याला तिकडं मुंबईला कीर्तनाला गेला तर तिकडं 97 कीर्तनाचा टाइम तिकडं 97. आपल्या खेडेगावात आल्याच्या नंतर 8 ते 10 9 ते 11 असा खेडेगावामधला टाइम. आता पुण्यामध्ये कीर्तन झाल्याच्या नंतर आता पुण्यामधले 30 मुंबई आता सिटीमधली जर बघितलं तर स्टँडर्ड भाषा असते. एकदम अशी स्टँडर्ड. महाराज आमच्या इथे चहा घ्यायला येणार का? हो अशी स्टँडर्ड. महाराज आता शिक लोक फक्त 50% बदलले. अजून 100% बदलले नाही. लोक म्हणते सगळे लोक बदललेत पण अजून बदलले नाही. अजून आता शिक फक्त 50% बदलले. आता शिक फक्त चपला घालून जेवत येतं. चपला घालून आता शिक फक्त जेवत येत. जेव्हा बुटात वरण भात घेऊन खाते का तेव्हा म्हणायचं आता 100% बदलले. हो अजून बदलले ना महाराज. हो ती स्टँडर्ड भाषा. 97 कीर्तन झालं. कीर्तनाला झाल्याच्या नंतर माझ्याकडे एक व्यक्ती आला आणि मला म्हणला महाराज आमच्या इथे चहा घ्यायला येणार का? म्हणलं चला ना. आता तू मला घेऊन गेला घरी. आता घरी गेल्याच्या नंतर ती बायकोला आता बायको मध्ये अशी दार लावून मस्त झोपलेली. ती कीर्तनाला आल्याच्या नंतर पुन्हा नंतर घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर असं दार वाजवलं. सिटी मधली स्टाईल दार वाजवण्याची. पुन्हा नंतर हळूच म्हणला विश्वबंडी दार उघडतेस का ग? अगं महाराज आले दार उघडतेस का ग? उठतेस का ग? म्हणजे उठच म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो शिकलेला. अगं उठतेस का ग? महाराज आले
आपल्या इथं. आता महाराज आलेत म्हणल्याच्या नंतर ते हळूच उठणार, ते केस मागं सोडलेले ते हळूच उठणार आणि उठल्याच्या नंतर असं दार उघडणार आणि दार उघडल्याच्या नंतर पुन्हा म्हणणार ईश्वंटी इतक्या सकाळी इतक्या रात्री कशाला उठवलीस त्याला दिवस आहे का रात्र ह्याचा बी वेळ लागत नाही. ईश्वंटी इतक्या रात्री कशाला उठवलीस अगं महाराज आलाय आपली तो. मग ते काय म्हणणार माहिती का, एक काम करा चहा कर बाबांना. कोण आलाय आपली ते महाराज आलेत, बाबांना चहा कर. आता बाबांना चहा कर केल्याच्या नंतर हे लय आळशी, हे काय म्हणणार माहिती का, एक काम कर ईश्वंटी मी खूप दमले पिक्चर बघू बघू मी खूप दमले एक काम कर तू चहा कर, बाबांना पण दे, तू पण घे आणि मला पण दे. स्टँडर्ड नमुना येऊ लय महाराज स्टँडर्ड. काय काय गावाला कीर्तनाला गेले की कीर्तनाला गेल्याच्या नंतर आल्याच म्हणणार महाराज पाणी घेणार का. मी म्हणलं ते तिकडं मोठं धरून आहे त्याला जातो ना. पुन्हा नामदार महाराज कॉफी घेणार का, चहा घेणार का, का दूध घेणार. मी म्हणलं मी एंडोसल पण घेतो नाही तो कोराझिन घेतो. महाराज अवघड आहे. पुन्हा नंतर म्हणणार, पुन्हा घरात गेल्याच्या नंतर पुन्हा म्हणणार महाराज जेवणामध्ये तुम्ही काय काय घेणार. मी मग सांगितलं मी जेवणामध्ये वाडे घेतो, गवत घेतो, कांग्रेड घेतो, बुसकड घेतो, राहिले सायले 4-5 डोक्यामध्ये दगड हाणून घेतो. दुसरं काय करतो काय करा स्टँडर्ड नमुना. आणि आपलं खेड्यामध्ये 9 ते 11 कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर एखादा आमच्याकडे चला महाराज दुधाला, म्हणजे म्हशी तो ह्याकडे आम्हाला नाही दुधाला. मग आता त्याच्या घरी दुधाला गेल्याच्या नंतर पुन्हा नंतर अशी हाक मारणार काय करतो नुसतं म्हशी हाणतू का काय, जरा नाव तरी घे ना. पुन्हा नंतर म्हणणार पप्पीची माय आता उघड, पप्पीची माय अगं बाबा आपला आपली तर चहा घ्यायला बाबा आलाय, म्हणजे आलाय इतका वजनात असतो ती बाबा आलाय. आता ते खेड्यामधलं होतं ते काय स्टँडर्ड नव्हतं ना. तिने असं हळूच पांघरून असं बाजूला घेतलं म्हणलं काय लावलं ट्या 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 ट्या. इथं दिवसभर काम करायचं, झोप लागायच्या टायमाला असलं की तुमचं सुरू होतंय ओय काय काम आहे सांगा. अगं बाबा आलाय घाल चुलीत. त्याच्यामुळं चुलीत नको घालू, तू तुझ्या बायकोला उठू नको, तू मला घरी नेऊ नको, मला चुलीत नका घालू, काहीच करू नका. तुझ्या इथं मला चहा प्यायला नेऊ नको, काहीच करू नको. एक काम कर सुट्टे 10 रुपये दे, मी वाटाने पितो. घरी नको अवघड आहे महाराज. सोपं आहे का महाराज, सोपं नाही ना महाराज. हे सुद्धा काय आहे अवघडच आहे. चला आपला विषय हा चला, आपला मुद्दा हा चाललाय. ज्याच्या आई वडिलाला धन्य, त्याच्या आई वडिलाला ज्याच्या धन्यता आहे ना त्याचा अख्खं कुळ धन्य. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात
का? ज्याचे आई वडील धन्य आहेत ना त्याचं आपलं काय धन्य? कुळ धन्य. मग त्या कुळामध्ये निसतं काय? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन कोणाचं? विठोबाचं अखंड बर का. हो, आज शंभूच्या वडिलांना इतकं सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलंय बर का. इथं इतकं सुंदर नियोजन केलंय, इतके महान महान व्यक्ती बोलवले, संत महंत सर्वजण इथं शंभूला आशीर्वाद देण्याकरता आलेले आहेत बर का. विश्वनाथ भाऊनी इतकं सुंदर नियोजन केलं, इतकं सुंदर नियोजन केलंय बर का, की ह्या नियोजनाला बघून असं दृष्ट लागायचं काम. इतकं सुंदर नियोजन केलंय बर का. आता त्यांना कीर्तन ठुलं बरोबर. माझं कीर्तन ठुलं, हे पक्वाजे बोलवले, हे गायनाचार्य बोलवले. कीर्तन ठेवून त्यांनी स्वतःच्या मुलाचा वाढदिवस काय केला? साजरी केला का? काय करून? कीर्तन ठेवून. पण आजकालचे लोक तसं करत नाहीत महाराज. हो, आजकालच्या लोकांचा वाढदिवस तसा नसतो. आजकालच्या लोकांचा जर वाढदिवस बघितला ना तर आजकालच्या लोकांचा वाढदिवस असा कीर्तन ठेवून नसतो, भजन करून नसतो, काही नसतो. डीजे लावून वाढदिवस असतो महाराज. हो, डीजे लावून वाढदिवस असतो. हे 4-5 जण फुल पेलेले असते, फुल 4-5 जण पेलेले, पुन्हा डीजे पुढे नाचायला, पुन्हा डीजेला म्हणणार बजाव. असे वाढदिवस आहे. असे करावं का महाराज? नाही महाराज. पण त्याचे आई वडील धन्य आहेत बरं का. शंभूचे आई वडील इतके धन्य आहेत, इतके धन्य आहेत त्याचे आई वडील, की इतकं सुंदर नियोजन केलं. कीर्तन ठुलं, भजन ठुलं, सर्व गायनाचार्य मंडळी बोलवली, इतकं सुंदर नियोजन केलंय. अरे वाढदिवस साजरा करायचा ना, तर वाढदिवस साजरा करत असताना दारू पिण्यापेक्षा, डीजे लावण्यापेक्षा, ह्याच्यामध्ये व्यर्थ पैसे घालण्यापेक्षा एखाद्या गरीबाला अन्नदान केलं तर कोणतं वाईट आहे? कोणचं वाईट आहे? आणि शंभूच्या वडिलांनाही तेच केलं बरं का. अन्नदान दिलं, अख्ख्या गावकऱ्यांना अन्नदान दिलं व तसंच कीर्तन भजन ठुलं. कारण काय? आई वडील धन्य. हो, मी आधीच सांगितलं, ज्याचे आई वडील धन्य, जो हितासाठी जागवतो त्याचे आई वडील धन्य. आणि लक्ष देऊन ऐका बरं का, तुमचे आई वडील धन्य आहेत बरं का. शंभूचे आई वडील धन्य आहेत ना. पण काही दिवसांनी ऐका, काही दिवसांनी, आज मी इथं कीर्तन करतोय, आज मी इथं उभा आहे बरं का, आज मी इथं उभा कीर्तन करतो, पण काही दिवसांनी इथं मी नसणार, इथं शंभू असणार बरं का. हे पखवाजे आहेत, हे इथं पखवाजाच होते. पण एखाद्या वेळेस कीर्तनकार जरी नाही झाला शंभू, तर काही दिवसांनी ह्या पखवाजाच्या जागेवरती शंभू वाजवायला असेल, ह्या गायनाचार्याच्या जागेवरती शंभू गायला असेल बरं का. हो, कारण आशीर्वाद देण्यासाठी जेवढे संत महंत मंडळी आलेत महाराज. यो काय का महाराज? सोपं आहे का? त्याला बी काय लागतं? भाग्य लागते महाराज. हो, आणि शंभूच्या वडिलाचं भाग्य, शंभूचं बी भाग्य महाराज. काय भाग्य महाराज शंभूचं. आज प्रथमच वाढदिवस आहे. मला याचाच लय आनंद व्हायला. हो, प्रथम वाढदिवस आहे, सोमवार दिवस आहे. नाव पण काय? शंभू महाराज. अजून एकदा याच्यासाठी टाळ्या वाजव. दुसऱ्या कशातच आनंद नाही महाराज, ह्याच्यातच आनंद आहे महाराज. हो, याच्यातच आनंद आहे. दुसरा आनंद दुसरीकडे कुठंच नाही बरं का. असंच आपण सर्व संत मंडळी, सर्व गावकरी मंडळी इथं कीर्तनाला आलात ना, तर ह्या शंभूला आशीर्वाद देण्यासाठी आलात. मी एवढंच देवापाशी मागणं मागण, एवढंच मागणं मागण, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आणि माझी या सकळा हरीच्या दासा. हो, एवढंच मागणं मागण. आता कारण मला काही आशीर्वाद देता येत नाही, कारण आशीर्वाद देण्यासारखा मी नाही. हो, मी जर बघितलं तर मी सगळ्यापेक्षा लहानच आहे, बारीकच आहे. आता इकडं सगळे जर बघितले तर बाबा सगळेजण मोठालेच आहे. आता इथं सर्वजण आशीर्वाद देतील, पण माझा आशीर्वाद देण्याचा अधिकार नाहीये. त्याच्यामुळे मी देवापाशीच मागणं मागतो, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. सकळ
वय आहे का बरं त्यांचं? हा, जुनाट जुगादीचे नान. हो महाराज, कारण आज जर बघितलं तरी त्यांचं भरपूर वय आहे, 70-80 असेल आहे का नाही? इतकं नाही. हा, 40 जरी झालं तरी कमी का महाराज? जास्ती ना महाराज वय, पण तरी सुद्धा इतकं बिंबीच्या डेटापासून ओरडतात महाराज. हेच मला विशेष वाटलं बरं का. हो, 2 तास कीर्तनामध्ये उपस्थित आहे, हेच विशेष वाटतं. बाकी काय नाही, याच्यातच आनंद आहे महाराज, दुसरा कुठेच आनंद नाही बरं का. आता सगळेजण एकदा हात वर करा बरं, सर्वजण प्रेमाने हात वर करा बरं का, आनंदाने हात वर करा. हॅलो 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 हॅलो. सगळे बरं का, आणि आनंदाने करा बरं का. जेव्हा मी भजन करीन तेव्हा सगळ्यांनी भजन करून टाळी वाजून भजन करायचं बरं का. आता नाही, जेव्हा भजन करीन तेव्हा सगळ्यांनी टाळी वाजून भजन करा बरं का. आणि लक्षात ठेवा, जो कुणी कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, मग त्यास उद्या सकाळी यमदेव कवटाळी. म्हणून नका करू टाळीची टाळा टाळी. आधी सांगतो बरं का. सगळेजण हात वर करा, पुरुष मंडळ सर्वजण. विठोबा तशा नाही. 1 2 3 हा, सोबत. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3 हा. वाटला ना? हो, कारण आनंद भजनातच आहे, इथंच आहे. काय भजनामध्ये झोपले होते वाटतं. आनंद आहे महाराज, इथं भजन करतानाच आनंद वाटला बरं का. हो, आपली वेळ संपली वाटतं आता. बरोबर जाऊ आता. झालाय मला बी यायला थोडासा उशीर, करा मला माफ, काय अडचण नाही. हो, वेळ संपली आपली. फक्त आतापर्यंत माझं कीर्तन ऐकलंय बरं का. सर्वांनी कीर्तन लक्ष देऊन ऐकलं. ह्या कानाने कीर्तन ऐकलं, ह्या कानाने सोडून दिलं, काही अडचण नाही. पण शेवटचे 5 ते 10 मिनिटं सांगून हे सर्वांनी लक्ष देऊन ऐका बरं का. विषय काय ना काहीतरी सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका. आणि एवढं जर तुम्ही घरी घेऊन गेले ना, तर ह्या गावामध्ये माझं कीर्तन झालंय म्हणून सफल होईल बरं का. 2 तास मी काय सांगितलं हे जरी तुम्ही घरी घेऊन नाही गेले तरी चालेल, पण आई वडिला विषय मी सांगन. आणि ह्याच्यातल्या जर 2 गोष्टी तुम्ही घरी घेऊन गेला तर आई वडिलाची जर सेवा जर केली ना, तर ह्या गावामध्ये माझं कीर्तन झालंय म्हणून सफल होईल बरं का. महाराज, आपण जन्माला आलो, तर जन्माला आल्याच्या नंतर लहानपणापासून आपल्याला आईने सांभाळलं. बापांना आईने आपल्याला मोठं केलं, लहानाचं मोठं केलं. मोठं झाल्याच्या नंतर आई वडील म्हातारे झाल्याच्या नंतर आई वडिलाला सांभाळणं हे आपलं कर्तव्य असतं बरं का दादा. पण आजकालचे लोक आई वडिलाला सांभाळत नाहीत. आजकालचे लोक आई वडिलाला सांभाळत नाहीत. अरे थोडासा विचार करा, ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्या आई वडिलाला जर आपण म्हातारपणी जर सांभाळीत नसतो ना दादा, तर काही उपयोग आहे का?
काही उपयोग आहे का हो महाराज? महाराज, त्यामुळं आई वडिलाची सेवा केली पाहिजे बरं का. आई वडिलाची सेवा करत राहा दादा. आई वडिलाची जर सेवा केली ना तर तेवढंच महाराज पुण्य तुमचं. तुम्ही आळंदीला जाऊ नका, तुम्ही पंढरपूरला जाऊ नका. तुम्ही आळंदीला जाऊ नका, पंढरपूरला जाऊ नका. आळंदीला जरी नाही गेले तरी चालल, पंढरपूरला नाही गेले तरी चालल, पण घरी बसल्या बसल्या जर तुम्ही आई वडिलाची जर सेवा केली ना, घरी बसल्या बसल्या जर आई वडिलाची जर सेवा केली ना, तर तुम्ही आळंदीला जाण्या इतकं पुण्य घरी बसल्या बसल्या आणि पंढरपूरला जाण्या इतकं पुण्य घरी बसल्या बसल्या आई वडिलाची सेवा केली. एवढं पुण्य आई वडिलाच्या सेवेमध्ये हो. सगळेजण आईची सेवा करा, आईची सेवा करा, आईची सेवा करा म्हणताय, पण अरे जो बाप आहे त्या बापाची बी सेवा केली पाहिजे बरं का. लहानाचं मोठं करतो आपला बाप दादा, एवढं लक्षात ठेवा. बाळ जेव्हा लहान असतं ना तर तेव्हा आई कडेवर घेते. कोणाला? बाळाला कडेवर घेते. लक्ष देऊन ऐका बरं का. लहान जेव्हा बाळ असतं त्या बाळाला आई कडेवर घेते. कडेवर बाळाला घेतल्याच्या नंतर आईला असं वाटतं की मी जे बघते ते माझ्या बाळाला सुद्धा दिसलं पाहिजे. आईला वाटतं असं की मी जे बघते ते माझ्या बाळाला सुद्धा दिसलं पाहिजे. पण जो बाप असतो ना तो बाप आपल्याला कडेवर नाही घेत, बाप आपल्याला खांद्यावर घेतो आणि बाप म्हणतो मला जे दिसत नाही ना ते माझ्या मुलाला दिसलं पाहिजे. मला जे दिसलं नाही ना ते माझ्या मुलाला दिसलं पाहिजे. त्या बापामध्ये इतकी ताकद आहे दादा. बाप म्हणजे कोण असतो दादा? बाप म्हणजे खाल्ला बिल्डिंगीचा पाया म्हणजे बाप आहे दादा. तुम्ही कितीही मोठी बिल्डिंग बांधा, कितीही मोठी बिल्डिंग बांधा, पण त्या बिल्डिंगला जर खाल्ला पाया जर नसला ना तर बिल्डिंग कधीही कोसळू शकते महाराज. कोसळायची बिल्डिंग कोसळायची शक्यता असते दादा. का तर बिल्डिंगला खाल्ला पाया नाही. त्याच्यामुळे बिल्डिंगला खाल्ला पाया पाहिजे दादा. असंच आहे. बाप म्हणजे हा संसारामध्ये मूळ पाया आहे. एखाद्या वेळेस जर संसारामधला बाप गेला ना तर सगळा संसार उद्ध्वस्त होतो दादा. त्याच्यामुळे जीवनामध्ये बाप पाहिजे दादा. अरे बाप म्हणजे कोण असतो? दगडावर घसटणारा चंदन म्हणजे बाप आहे दादा. दगडावर घसटणारा चंदन म्हणजे बाप आहे. दगडानं चंदनाला प्रश्न केला, अरे ये चंदन दादा तू इतका गोड का राहतोस रे? चंदन दादा तू इतका आनंदानं राहतोस आणि सारखा दगडावरती गोळसत राहतोस रे. अरे इतका गोळसू तू संपून जाशील रे. तरी इतका तू गोळसतोस तरी सुद्धा आनंदानं राहतोस. काय इतकं गोळसतोस? एके दिवशी घासू एके दिवशी तू संपून जाशील रे चंदन दादा. इतका का घासतोस रे? तेव्हा दगडानं इतकं गोड उत्तर दिलं. दगडाला चंदन काय म्हणलं माहिती का? अरे दगड दादा. चंदन दगडाला म्हणलं, अरे दगड दादा, अरे माझ्या जर घासण्यानं या वारकऱ्याच्या जर कपाळाला सुगंध मिळत असेल ना, या श्रोत्यांच्या संतांच्या जर कपाळाला सुगंध मिळत असेल ना तर मी घासायला तयार आहे. तसा म्हणणारा म्हणजे आपला बाप आहे दादा. बाप काय म्हणतो माहितीये का? अरे माझ्या जर घासण्यानं जर सगळा संसार जर आनंदानं राहत असेल ना तर मी मात्र घासायला तयार आहे. तसा म्हणणारा म्हणजे आपला बाप आहे दादा. बाप. त्याच्यामुळे आईची आणि बापाची सेवा करत राहा दादा. एकदा जर जीवनामधली आई गेली ना तर पुन्हा येत नाही. अरे एकदा जर जीवनामधला बाप गेला ना तर पुन्हा नंतर बाप येत नाही दादा. तुम्ही जर बाजारामध्ये गेलात ना तर बाजारामध्ये आजकाल सगळं भेटू शकतं, पण आपले जे आई वडील आहेत ना ते मात्र आपल्याला भेटणार नाही दादा एकदा जर गेले जीवनातून तर. त्याच्यामुळे आई वडिलाची सेवा करत राहा दादा. लहानपणापासून ज्या आई वडिलांनी आपल्याला सांभाळलंय ना त्या आई वडिलाची आपण सेवा केली पाहिजे. आईची आणि बापाची सेवा केली ना त्याच्या इतकं पुण्य दुसरीकडे जगात कुठंच नाही बरं का. मी असं म्हणत नाही तुम्ही आळंदीला जाऊ नका. आळंदीला जा, पंढरपूरला जा, पण आई वडिलाची सुद्धा सेवा करा बरं का. पण काही वेळेस आई वडिलाची सेवा करत नाही दादा. आळंदीला जातात, पंढरपूरला जातात, पण घरी बसल्या बसल्या आई वडिलाची सेवा सुद्धा करत नाही. तो एका आईनं एका आपल्या स्वतःच्या मुलाला इतकं मोठं केलं. जन्म दिल्याच्या नंतर शाळेमध्ये घातल्याच्या नंतर त्या मुलगा भरपूर शिकला. त्या आईने त्या मुलाला भरपूर शिकवलं आणि मुलाला शिकवल्याच्या नंतर मुलगा असा मुंबईसारख्या शहरामध्ये नोकरीला लागला.
मुंबईसारख्या शहरामध्ये मुलगा लवकर यायला लागला. 4 ते 5 वर्षापासून मुलगा आईकडे आला नाही. आईला भेटायला मुलगा आला नाही म्हणून आईलाच इच्छा झाली मला मुलाकडे जायचंय म्हणून. इच्छा झाली दादा. आणि इच्छा झाल्याच्या नंतर अशीच आपल्या खेड्यागावातली भोळी आई मुलाला भेटायला जात असताना त्या मुलाचं जर ऑफिस जर बघितलं ना तर ते आईचे डोळे भरून आले. आणि डोळे भरून आल्याच्या नंतर महाराज त्या आईचे डोळे भरून आले. डोळे भरून आल्याच्या नंतर आई म्हणते इतकं मोठं माझ्या मुलानं ऑफिस बांधलं आणि माझा मुलगा कुठं असेल आता. इतकं मोठं ऑफिस आणि या ऑफिसमध्ये मी कुठं सापडू माझ्या मुलाला. बाहेर एक शिपाई होता. त्या शिपाईला विचारलं माझा मुलगा कुठे आहे. तर तो शिपाई आश्चर्य झाला. तो शिपाई म्हणला ह्या बाईच्या केसाला तेल नाही, केस विचारलेले नाहीत, अंगावरती फाटके कपडे, साडी नीट नाही हे या बाईच्या अंगावर. आणि साहेबाची आई ही कशी होऊ शकते. साहेबाची आई कशी होऊ शकते हे म्हणल्याच्या नंतर तो शिपाई म्हणला तू साहेबाची आई नाहीस, बाहेर निघ, बिल्डिंगच्या बाहेर निघ. म्हणल्याच्या नंतर आई रडू लागली. रडत असताना आई म्हणली अरे खरंच साहेब माझे मुलगा आहे. साहेब हा माझाच मुलगा आहे. तुमचा जो साहेब आहे ना तो म्हणजे माझाच मुलगा आहे. मी गावाकडे राहते म्हणून तुला माहीत नसेल. मला एकदा माझ्या मुलाकडे तर जाऊ दे म्हणल्याच्या नंतर जी आई होती ना ती मुलाकडे गेली. मुलाकडे गेल्याच्या नंतर मुलगा असा समोर असे 5 ते 6 साहेब बसलेले होते आणि साहेब मीटिंगमध्ये होते. मीटिंगमध्ये असल्याच्या नंतर आई रडत बाळाकडे आली आणि बाळाला म्हणली बाळा इतक्या दिवसापासून तू मला भेटला नाहीस रे बाळा. किती वर्ष झाले रे इकडे आल्याच्या नंतर. इतके वर्ष झाले पण माझी आठवण नाही करी झाली. साधा एक सुद्धा फोन नाहीस रे केला बाळा. महाराज त्या मुलाला कळालं की ही माझी आईच आहे हे कळालं. पण तो मुलगा काय म्हणला माहिती का. तू कोण आहेस. तू माझी आई नाहीस, बाहेर निघ. कोण म्हणला. मुलगा म्हणला. ज्या जन्म देणाऱ्या आईला तो मुलगा म्हणला तू कोण आहेस, तू माझी आई नाहीस, बाहेर निघ. दादा त्या आईला इतकं दुःख झालं. ती आई बाहेर गेली. बाहेर गेल्याच्या नंतर मीटिंग झाली. मीटिंग झाल्याच्या नंतर साहेब आईकडं आले आणि आईपाशी रडू लागले. रडत असताना तो मुलगा काय म्हणला माहिती का. आई तूच माझी आई आहेस ग. आई तूच माझी आई आहेस मला माहिती आहे. पण जे माझ्या समोर जे साहेब बसलेले होते ना त्या साहेबामुळे मी तुला म्हणत नव्हतं ग माझी आई आहेस, माझी आई आहेस. महाराज पुढे केवढाही मोठा व्यक्ती असू द्या, कितीही मोठा व्यक्ती असू द्या, पण इतका मोठा व्यक्ती असतानाही आपल्या आईला जे ओळखीत नाही ना तर त्याला काही उपयोग नाही बरं का. त्याच्यामुळे आई वडिलाची सेवा करत राहा दादा. आई वडिलाच्या सेवे इतकं जगामध्ये कोणतंच पुण्य नाही बरं का. एवढंच जर माझं कीर्तनामधून जर तुम्ही घरी घेऊन झालात ना तर या गावामध्ये माझं कीर्तन झालंय म्हणून सफल होईल बरं का दादा. झालं माझं कीर्तन. तुम्ही सगळ्यांनी माझं कीर्तन लक्ष देऊन ऐकलं बरं का. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आई वडिलाची सेवा करत राहा. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुमच्या गावामध्ये शिवजयंती साजरी होती का. तरुण मंडळ होती ना. शिवजयंती साजरी करीत असताना कशी शिवजयंती साजरी करतात. दारू पिऊन डीजे लावून. शिवजयंती साजरी करायची ना दादा तर शिवजयंती साजरी करत असताना दारू पिऊन शिवजयंती साजरी करू नका. डीजे लावून साजरी करू नका. शिवजयंती दारू पिऊन साजरी करण्यामध्ये काही उपयोग नाही. अरे डीजे लावून दारू पिऊन शिवजयंती साजरी करण्यामध्ये काही उपयोग नाही बरं का दादा. लक्षात ठेवा. जे छत्रपती शिवाजी महाराज होते ना ते छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा कीर्तनच ऐकत होते. जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे बरं का. राजे जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये माळी होत्या आणि तुम्ही दारू पिऊन शिवजयंती साजरी करता असं करू नका. शिवजयंती साजरी करायची आहे ना. अरे भजन करून शिवजयंती साजरी करा. अरे कीर्तन करून शिवजयंती साजरी करा. एखाद्या अनाथाला अन्न देऊन वस्त्र देऊन शिवजयंती साजरी करा. ह्या शिवजयंतीला महत्व आहे दादा. नाहीतर काही उपयोग नाही. दारू पिऊन डीजे लावून शिवजयंती होती का महाराज. नाही महाराज. महाराज आजकालचे लोक शिवाजी महाराज बनायचं बघते तर अशी एवढीली दाढी ठुते तर असे कानामध्ये कुंडल ठुते तर शिवाजी महाराजासारखा टोप घालतात पण काही उपयोग नाही. शिवाजी महाराज नसतो. एवढाली दाढी ठुतेत कानामध्ये कुंडल घालतात आणि तेच रात्री 12 वाजता दारू पिऊन पडलेले असतात रस्त्याच्या कडीला.
ह्यांना म्हणायचं का शिवाजी महाराज? नाही महाराज, शिवाजी महाराज असे असतात की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण होते दादा? हो, छत्रपती शिवाजी महाराजापासले बी मावळे म्हणजे काय सोपं नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज होण्यासाठी आधी जिजाऊला व्हावं लागेल महाराज, सोपं नाही. छत्रपती शिवाजी महाराज होण्यासाठी आधी जिजाऊ व्हावं लागेल, मगच छत्रपती होते महाराज. हो, आणि छत्रपती शिवाजी महाराजापासलं जे सैन्य होतं ते बी काय सोपं नव्हतं महाराज. जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, 2000 सैन्य बरोबर एकटा खिंड लढतो त्याचं नाव तानाजी, 8 तासामध्ये दिलून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव बाजी, वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी. शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचं सैन्य असं होतं. आज जर छत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव घेतलं ना तर असं रक्त सळसळ सळसळ करते महाराज. हो, असं अंगावरती काटा उभा राहिल्याशिवाय राहणार ना बरं का. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर रक्त सळसळच होते. ज्याचं कुणाचं रक्त सळसळ होत नाही त्यांनी कीर्तन झाल्याच्या नंतर दवाखान्यामध्ये जायचं आणि रक्त चेक करून घ्यायचं, काही ना काहीतरी नक्कीच फॉल्ट असणार बरं का तुमच्या रक्तामध्ये. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जर नाव घेतलं तर रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. बघायचं, बघा बरं का आता. छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मवीर संभाजी महाराज के. राहणार नाही. हो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये इतकी ताकद आहे महाराज. किती दिवस झाले छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला जाऊन. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामधून गेले इतके वर्ष झाले, पण तरी सुद्धा आज जर त्यांचं नाव घेतलं तर असं रक्त सळसळ केल्याशिवाय राहत नाही महाराज. ताकद आहे नावामध्ये. असं वागा छत्रपती शिवाजी महाराज सारखं, नाहीतर काही नाही महाराज. ऐका ना, आता एका गावचा मुलगा असं शिवाजी महाराज होऊन गेला, फेस टू फेस शिवाजी महाराज वर का. कानामध्ये कुंडल, दाढी, टोप, फेसोबत शिवाजी महाराज. शिवाजी महाराज आहे का शिवाजी महाराजाचं दुसरं रूप आहे काही ओळखूच येत नव्हतं. सेम शिवाजी महाराज बरं का. आता शाळेमध्ये नाटक होतं, छोटासा मुलगा होता, छोटासा म्हणजे माझ्यापेक्षा मोठा होता. आता शाळेमध्ये नाटक होतं. आता नाटक झाल्याच्या नंतर आता शिवाजी महाराजांचं नाटक झालं शाळेमध्ये नाटक झाल्याच्या नंतर त्याला आता घरी येण्यासाठी 9 ते 10 वाजले बरं का. 9 ते 10 घरी येण्यासाठी वाजले. रात्रीची वेळ होती. रात्रीच्या वेळी तिने बस थांबवली. आता बसमध्ये बसला आणि तो म्हणला मला गावाकडं जायचे. आता गावाकडं जायचे बसमध्ये बसल्याच्या नंतर आता गावाकडे जाणारी बस होती, तो बसमध्ये बसला. आता बसमध्ये बसला तर गपचिप बसाव ना. बसला, कंडक्टर तिकीट फाडायला आला तर तिकीट फाडायला आला कंडक्टर तर गपचिप तिकीट फाडावं ना. तिकीट नाही फाडलं. कंडक्टरला ओढून बोलला. काय म्हणला माहिती का? अहो भाग्य समजा की राजा तुमच्या बसमध्ये आली. काय? अहो भाग्य समजा की राजा तुमच्या बसमध्ये आले. कुणाला? कंडक्टरला. कंडक्टर आमच्यासारखं 12 गावचं पाणी पिलेलं. आता कंडक्टरने काय केलं माहिती का? कंडक्टरने अशी बेल वाजवली, टिंग टिंग. बेल वाजवली की गाडी काय होती? थांबती. आता गाडी थांबली. गाडी थांबल्याच्या नंतर असा कंडक्टरने राजाला असा 3 मुजरा घातला. असा 3 मुजरा घातला. पुन्हा राजाला म्हणले, राजे रायगड आला. जायचा होता गावाकडं, सोडला घरी. अर्ध्या वाटातच सोडला. जाय म्हणले, बस तसाच होता. घरी जायचा होता, अर्ध्या वाटातच सोडला. बस गेली निघून, बस तसा म्हणला. आता हे असे असतात का राजे असे असतात का? नाही ना महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे आजकाल होतच नाही. हो महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असं एकही अवगुण नव्हता, पण आजकालच्या लोकांमध्ये असा अवगुण आहेच ना. हो, सोपं नाही महाराज. झालंय माझं कीर्तन. तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन माझं कीर्तन ऐकलं. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो बरं का. आता शंभूचा वाढदिवस आता लगेच साजरा करू आपण. भजन वगैरे घ्यायचं का नंतर चालेल? हा ना, शंभू. तुका म्हणे माझा घराची सेवा, तुका म्हणे माझा घराची सेवा, म्हणे माझा करी माझा दैवा पार नाही, करी माझा दैवा पार नाही. पुढे कन्या बोलतो होती देशाची, पुढे कन्या बोलतो होती देशाची.
चिरंजीव शंभू विश्वनाथ तिडके याचा आज पहिला वाढदिवस. सेनगावमध्ये पैशावाले भरपूर आहेत, श्रीमंत भरपूर आहेत, पण मुलाचा वाढदिवस कीर्तनाने साजरा करणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आमचे विश्वनाथ दादा. मायबापू ही एक परंपरा आहे, धरेल याचा अभिमान करीन आपुले जतन. आणि खास आळंदीवरनं आमचे बालकीर्तनकार चैतन्य महाराज राऊत आळंदीकर आमचे भाषा आहेत, ते आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. वाऱ्यासारखी त्यांची कीर्ती पसरावी. आणि स्वामी महाराजांचा एक इतिहास आहे. चैतन्य महाराज या आप्पास्वामी महाराजांच्या दरबारात जे जे कीर्तनकार कीर्तन करतात त्यांच्या कीर्तीचा सुगंध भारतभर पसरतो, ही आमच्या स्वामीची कृपा आहे. आणि आजचा सोमवार आहे. वाढदिवस म्हणजे काय पहा, इकडे लक्ष द्या बरं. काय काय वाक्यात सांगतो. वाढदिवस म्हणजे काय? आयुष्यभर बाळ रडलं तर आईला करमत नाही. माझं बोलणं कळतंय का? आयुष्यभर जर बाळ रडलं तर आईला करमत नाही, पण ज्या दिवशी त्याचा जन्म होतो त्या दिवशी बाळ रडतं, आईच्या चेहऱ्यावर हसू असतं, तो दिवस म्हणजे वाढदिवस. अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या तिडके कुटुंबाने नियोजन केलं. या कुटुंबाला निरोगी आणि उदंड दीर्घ आयुष्य लाभावं, त्यामध्ये हा सगळे तिडके परिवार, आमचे अंकुश भाऊ असतील, झनुनाना असतील, दत्ता भाऊ असतील, उद्धवराव असतील, पांडुरंगजी असतील, अमोल असेल, बाबूशा भाऊ असेल, आमचा टिल्लू असेल, अंकुशराव, हा सगळा परिवार त्यांना सहकार्य करणारा. आणि तुम्ही भक्तिमती माता, भक्तिमान्य पुरुषवर्ग, सेनगावकर मंडळी, कुणाचाही कार्यक्रम असू द्या, कुठेही असू द्या, कीर्तन परंपरा आपण जतन आबाधित ठेवली, त्याबद्दल सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी आळंदीवरनं इथं आली, या सेनगाव नगरीत आल्याबद्दल तिडके परिवाराच्या वतीनं, सेनगाव ग्रामस्थाच्या वतीनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद. सिस्टीमवाले असतील, यूट्यूबवाले आयुष्य व्हावेत या कुळा अकल्पायुष्य व्हावेत या कुळा माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा कल्पनेची बाधा नोह कोण काळी ही संत मंडळी सुखी आसो अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय की जय. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज.